नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्व आहे। चला मग आपण स्टार्ट करूया। पहिला प्रश्न आहे, दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 हम्पी। दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी हे हम्पी आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 आहे। मित्रांनो, तुम्हाला 5 सेकंदासाठी वेळ देण्यात येईल। प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्ही नक्की कमेंट करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणता ग्रह बौद्ध धर्माचा आहे? खालीलपैकी कोणता ग्रंथ आहे मित्रांनो, हा कोणता ग्रंथ बौद्ध धर्माचा आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 त्रिपिटक हे ग्रंथ बौद्ध धर्माचा आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 सामवेद। सामवेदमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 आहे। प्रश्न क्रमांक 4, बक्सरची लढाई कधी झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 नोव्हेंबर 1764 मध्ये बक्सरची लढाई झालेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, वायव्य सरहद प्रांत कोणी निर्माण केला? वायव्य सरहद प्रांत कोणी निर्माण केला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड कर्झन यांनी वायव्य सरहद प्रांत निर्माण केलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे, लॉर्ड कर्झन यांनी। प्रश्न क्रमांक 6 आहे, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखले जातात, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाजसेविकाने केली होती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 रमाबाई रानडे यांनी सेवा सदन या संस्थेची स्थापना केली होती, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, आद्यात क्रांतिकार वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 सार्वजनिक काका यांनी वकीलपत्र घेतले होते वासुदेव बळवंत फडके यांचे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, गोवा राज्यास स्वातंत्र्य केव्हा मिळाला? गोवा राज्यास स्वातंत्र्य केव्हा मिळाला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 19 डिसेंबर 1961 मध्ये गोवा राज्यास स्वातंत्र्य मिळालेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, साल्हेर शिखराची उंची किती मीटर आहे? साल्हेर शिखराची उंची किती किलोमीटर आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 1567 साल्हेर शिखराची उंची आहे आणि हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे। प्रश्न क्रमांक 11, धाराशिवमधून कोणत्या डोंगर रांगा जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 बालाघाट। धाराशिवमधून बालाघाट या डोंगर रांगा जातात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे। प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी कोणता घाट साताऱ्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 खंबाटकी घाट। खंबाटकी घाट हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 आहे। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा। असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील। प्रश्न क्रमांक 13, अजिंक्यतारा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 3 सातारा। सातारा जिल्ह्यामध्ये अजिंक्य किल्ला आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे। प्रश्न क्रमांक 14 आहे, वरद विनायक अष्टविनायकाचे मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वरद विनायक अष्टविनायकाचे मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन आहे रायगड।
रायगडमध्ये वर विनायक अष्टविनायकाचे मंदिर आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम राज्य हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 आहे. प्रश्न क्रमांक 16, पदार्थाच्या लहानात लहान कणाला टिंबटिंब म्हणतात. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 अणू. पदार्थाच्या लहानात लहान कणाला अणू असे म्हणतात, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 आहे. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 हायड्रोजन. हायड्रोजन हा वायू हरितगृह वायू नाही, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 आहे. प्रश्न क्रमांक 18, कांगारू हा खालीलपैकी कोणत्या प्राणी वर्गात मोडतो? कांगारू हा खालीलपैकी कोणत्या प्राणी वर्गात मोडतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 सस्तन. कांगारू हा प्राणी सस्तन या वर्गात मोडतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 19, त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 बलवंतराय मेहता समिती. त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना ही बलवंतराव मेहता समितीने मांडलेली, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 250. राज्यसभेची सदस्य संख्या ही 250 आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 1 आहे. प्रश्न क्रमांक 21, भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 भाग 3 मध्ये. भारतीय संविधानाच्या भाग 3 मध्ये मूलभूत कर्त्याशी संबंधित आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 कोल्हापूर. पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 1 आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, नागझिरा अभयारण्य कोठे आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 गोंदिया. गोंदिया जिल्ह्यामध्ये नागझिरा अभयारण्य आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म टिंबटिंब तालुक्यात झाला होता. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 4 जुन्नर. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर या तालुक्यामध्ये झाला होता, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 25, निरोगी माणसाचे रक्तदाब किती असतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 120 ते 80. निरोगी माणसाचे रक्तदाब हे 120 ते 80 या दरम्यान असतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 आहे. प्रश्न क्रमांक 26, पानशेत धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 तान्हाजी सागर. पानशेत धरणाच्या जलाशयाला तान्हाजी सागर असे म्हणून ओळखले जातात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 1 आहे. प्रश्न क्रमांक 27, कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 रायगड जिल्ह्यामध्ये कस्तुरी मांजर आढळते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 1 आहे. प्रश्न क्रमांक 28, कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 महाबळेश्वर. कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर येथे होतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 3 आहे. प्रश्न क्रमांक 29, कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 यकृत. कावीळ हा रोग मानवी शरीरामध्ये यकृत या ठिकाणी होतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 2 आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे राज्य घटनेचे समिती अध्यक्ष होते, त्यामुळे प्रश्नाचे 1 उत्तर आहे.